हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या आवडीच्या ब्लॉगमध्ये. आज आपण बनवणार आहोत फिश करी आणि फिश फ्राय. इथे आपण घेतला आहे बांगडा मासा. या पीसेसची आपण करी करणार आहोत आणि हे मासे आपण फ्राय करणार आहोत. चला मग करी बनवण्यासाठी आपण आधी मसाला भाजून घेऊया. सो करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, खोबरं, अद्रक, मिरच्या, टमाटर, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपण ह्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे आपला घरचा मसाला, फिश करी मसाला, मीठ आणि हळद. तर आपण आधी कांदा टाकूया भाजण्यासाठी. थोडंसं तेल टाकूया. हिरव्या मिरच्या टाकूया. इथे आपण 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण टाकूयात. आता अद्रक टाकूयात. हिरव्या मसाल्यासाठी इथे मी घेतल्या आहेत थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर आणि खूप थोडासा लसूण. हे बघा, आपला हिरवा मसाला वाटून झालेला आहे. इथे आपला फ्रायचा मसाला ब्राउनिश झाला आहे. यामध्ये आता आपण खोबरं घालूया. आपला करीचा मसाला झालेला आहे वाटून. आता आपण याला ग्राइंड करून घेऊ. यामध्ये आपण कोथिंबीर देऊया. थोडंसं पाणी टाकून आपण आता ग्राइंड करून घेऊया. हे बघा, आपला मसाला वाटून झालेला आहे. थोडी मोहरी टाकूया. जिरे आणि मोहरी तडल्यानंतर आपण सुक्या मिरच्या टाकूया आणि कढीपत्ता टाकूया. आता आपण वाटलेला मसाला टाकूया. आपण काढून ठेवलेला मसाला घालूया. आता हे बघा, आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालूया. हे बघा, आपल्या भाजीला मस्त उकळी आली आहे. आता आपण यामध्ये माशाचे पीसेस सोडूया. फिश मॅरिनेशनसाठी आपण थोडंसं मीठ घेणार आहोत. एवढं मीठ घ्यायचं आहे की ते 4 माशांना पुरेल. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे लाल तिखट मिरची पावडर आणि फिश फ्राय मसाला. सो आपण तो घालूया. थोडीशी हळद आणि आपण जे हिरवं वाटण केलं होतं कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचं, ते घालूया. आणि आता आपण हे फिशला मस्त चोळून घेणार आहोत. मस्त असं चोळून घेऊया आपण आता फिशला.
थोडंसं लिंबू पिळूया. हे बघा मस्तपैकी मी बांगड्यांना मसाला लावून घेतला आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होऊ देऊ आणि मग तळायला घेऊया. आपली करी आता मस्त रेडी झाली आहे, बघू शकता. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. घेतला आहे, याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. आपण आता आपल्याला तेलामध्ये लसूण घालूया, जेणेकरून आपल्या फिशला मस्त लसूणचा फ्लेवर येतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आपण यावर फिश टाकू. आपण याला 2-3 मिनिटं हाय फ्लेमवर तळणार आहोत आणि त्यानंतर लो फ्लेमवर तळून घेणार आहोत. आपण आता याला पलटून घेऊया. बघा एका साईडने आपलं फिश मस्त फ्राय झालं आहे. आपण आता दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. आपलं फिश फ्राय आता रेडी आहे. आपण आता सर्व करायला घेऊया. हे बघा आपली फिश करी आणि फिश फ्राय रेडी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.